हठयोग, अष्टांग योग आणि अष्टांग विन्यासा यावर आधारित विविध आसने। एका बाजूला अर्धचक्रासन, दुसऱ्या बाजूला पदहस्तासन। यानंतर मध्ये नटराजासन आणि उष्ट्रासन सादर होत आहे। टाळ्या वाजवून या मुलांचं आपण थोडंसं कौतुक करूया, त्यांना प्रोत्साहन करूया। आमची ही छोटी छोटी मंडळी आता कृष्णासन सादर करीत आहे। 5वी ते 7वीची मुलं। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी सर्वांग सुंदर असा व्यायाम प्रकार अर्थात योगासने। यानंतर नौकासन आणि गरुडासन सादर होत आहे। शरीर आणि मन स्थिर असल्याशिवाय आपण आसन करू शकत नाही। आणि कोविडच्या नंतर तर योग साधनेचे महत्त्व प्रचंड वाढले। मागच्या बाजूला सर्वांगासन, पुढे सेतुबंधासन। थायरॉइडसाठी अतिशय सुंदर आणि महत्त्वाचं आसन सर्वांगासन। टाळ्या वाजवून त्यांचं आपण मध्ये कौतुक करूयात। किटीभासन, वृक्षासन सादर होत आहे। चक्रासन, ताडासन आणि पश्चिम तानासन असा हा सुंदर योग सादर करीत आहेत। त्यातूनच पुढे मत्स्यासन, पदहस्तासन आणि परिवृत्त त्रिकोणासन आमचे हे बालगोपाळ सादर करत आहेत। मध्ये गोमुखासन आणि सूर्य नमस्कार। सूर्य नमस्कार हा योगशास्त्राचा अतिशय सर्वांग सुंदर असा व्यायाम प्रकार असं संशोधन जगामध्ये झालेलं आहे। राजकपोतासन पुढे आपण आता बघतोय। राजकपोतासनचं फर्स्ट व्हेरिएशन यानंतर स्कंधासन, सिटिंग पोस्चर आणि स्टँडिंग पोस्चर मध्ये सुद्धा आता काही मुलं स्कंधासन करतील। खूप बॅलन्स ठेवावा लागतो, स्थिर ठेवायला लागतं आणि स्थिरता असल्याशिवाय हे आसन करता येणे शक्य नाही। ही मुलं कुठल्याही क्लासला जात नाही, आमच्या शाळेमध्ये त्यांचा सराव होतो। अशी आमची प्राथमिक विभागाची ही छोटी मंडळी 5वी ते 7वीची मुलं। राजकपोतासनचं दुसरं व्हेरिएशन आणि दोन बाजूला शीर्षासन सादर होत आहे। टाळ्या वाजवून त्यांचा आपण हुरूप वाढवूयात, त्यांनाही बरं वाटेल। पुढे अष्टवक्रासन सादर करतायत। अष्टावक्र मुनी यांच्या नावावरून या आसनाला नाव दिलेलं आहे।
पद्म मयूरासन आणि नटराजासन. असं म्हटलं जातं की मयूरासनचा अभ्यास केल्यानंतर विष सुद्धा पचवण्याची ताकद योग्यांमध्ये पूर्वी होती. यानंतर अनंतासन आणि एकपद कौंडिल्यासन, कौंडिल्य ऋषींच्या नावावरून या आसनाला हे नाव दिलेलं आहे. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी. आणि मित्रांनो, सांगायला थोडंसं दुःखद आणि वाईट वाटतंय की जगामध्ये हार्ट अटॅक, डायबिटीस आणि कॅन्सरचं प्रचंड प्रमाण वाढतंय. आपल्या देशाची योग संस्कृती आता या सर्वांना बाहेर काढू शकेल आणि वाचू शकेल असा जणू काही संदेश आमचे रामनगरचे विद्यार्थी आपल्या या प्रात्यक्षिकातून देत आहेत. पार्श्व कोणासन मागच्या बाजूला, त्यानंतर पतंगासन, अशा दोन आसनांचा संगम इथे आपल्याला आता बघायला मिळाला. मागच्या बाजूला वातायनासन, पुढच्या बाजूला भुजंगासन आणि ओंकारासन. याचे व्हेरिएशन्स आता आपण बघतोय. मागे पुन्हा ताडासन आणि तिर्यक ताडासन, पुढे पूर्ण भुजंगासन आणि ओंकारासनचं दुसरं व्हेरिएशन. शरीराची लवचिकता आणि मनगटातली ताकद या दोन्ही गोष्टींचा हा सुरेख समन्वय आता आपल्याला बघायला मिळतो. धनुरासन पोटासाठी, पचन संस्थेसाठी अतिशय उपयुक्त आसन. पुढच्या बाजूला धनुरासन आणि मागच्या बाजूला आकर्ण धनुरासन सहर्ष सादर करत आहे. यानंतर विश्वामित्रासन, विश्वामित्रांच्या नावावरून हे आसन त्याला नाव दिलेलं आहे. पुढे पद्ममयूरासन पश्चिम तानासनावरती ही मुलं करतायत. मनाचं संतुलन असल्याशिवाय वाटतं तेवढं सोपं नाही. पुढे तुम्ही सूत्रनेती बघितली असेल. आमचे दोन विद्यार्थी नाकातून रबरी नळी टाकून पुढे तोंडातनं बाहेर काढली ती सूत्रनेती. आता आपण दीपयोगा बघतोय. पायामध्ये हातामध्ये दिवे पकडून दीपयोगा. आता हे पूर्ण शलभासन, पुढे भूनमनासन आणि टिटीभासन, असं सुंदर प्रात्यक्षिक आता आपल्याला बघायला मिळतंय. दीपयोगाची टीम आपली तयार झालेली आहे. पायामध्ये दिवे घेऊन योगासनांचं प्रात्यक्षिक आता ही मुलं सादर करत आहेत. विविध प्रकारची आसनं पायामध्ये दिवा पकडून टिटीभासन, कौंडिल्यासन अशी विविध आसनं आपल्याला बघायला मिळत आहेत. अष्टवक्रासन, नटराजासन यांनी युक्त असलेला हा दीपयोग आपल्या समोर सहर्ष सादर होत आहे. राजकपोतासन आणि विमानासन, धनुरासन अशा अनेक आसनांचा हा सुरेख संगम दीपयोगामध्ये सहर्ष सादर करतायत राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर रामनगर प्राथमिक शाळेचे इयत्ता 5वी ते 7वीचे विद्यार्थी.
स्कंधासन सिटिंग आणि स्टँडिंग मध्ये पायामध्ये दिवा घेऊन ही मुलं बॅलन्स सांभाळून करतात. टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, आणि एवढी मनाची स्थिरता ठेवावी लागते, त्याशिवाय आसन सिद्ध होत नाही. एकपद कौंडिल्यासन, वातायनासन, असं मिश्रण, सुरेख असं मिश्रण या गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला भागशाळा मैदानात आपल्याला बघायला मिळतंय. मुलांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, कारण परीक्षेचा काळ, त्या काळातही त्यांनी सराव केला. आणि आमच्या डोंबिवलीचे बालगोपाळ कुठेच कमी नाही हे सिद्ध करतायत आमच्या डोंबिवलीचे विद्यार्थी. पीटी भाषण सहर्ष सादर होत आहे. वेदांमधला शांती मंत्र, त्यावर आधारित त्या संगीताच्या तालावर आता हे आसन आपण बघतोय. नटराजासन, आणि पुढच्या विद्यार्थ्यांनी करतायत एकपद कौंडिल्यासन, आणि मागचा विद्यार्थी अष्टवक्रासन. हठयोगाचे प्रणेते भगवान शंकर यांना वंदन करतायत हे विद्यार्थी.